नमस्कार. आज मी आपल्यासमोर स्किल जर्नी निर्मित फ्युचर ब्रिज या अत्याधुनिक AI आधारित ॲडमिशन गायडन्स प्लॅटफॉर्मची ओळख करून देणार आहे. महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी हे टूल कसे मदत करते याचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात. दरवर्षी CET, JEE किंवा नीटचे निकाल लागल्यानंतर लाखो विद्यार्थी आणि पालकांसमोर एकच प्रश्न उभा राहतो. आमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार कोणते कॉलेज मिळू शकते? इंटरनेटवर माहिती भरपूर उपलब्ध असते, पण ती अनेकदा विखुरलेली, जुनी किंवा अपूर्ण असते. त्यामुळे विद्यार्थी अनेकदा ऐकीव माहितीवर किंवा चुकीच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहतात. परिणामी चुकीचा प्रेफरन्स ऑर्डर भरला जातो, अपेक्षेपेक्षा कमी दर्जाचे कॉलेज लॉक होते, चांगल्या संधी हातातून निघून जातात आणि काही वेळा खाजगी कॉलेजमध्ये अनावश्यक जास्त फी किंवा डोनेशन द्यावे लागते. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य माहिती, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि विश्वसनीय नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागतो. याच समस्येवर उपाय म्हणून फ्युचर ब्रिज विकसित करण्यात आले आहे, जे विद्यार्थ्यांना कोणत्याही बायसशिवाय पूर्णपणे डेटा आणि AIच्या आधारे योग्य निर्णय घेण्यास मदत करते. चला तर मग पाहूयात फ्युचर ब्रिज कसे काम करते. तर सर्वप्रथम AI कॅप रेकमेंडेशन्सवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हवा असलेला प्रोग्राम चूज करायचा. त्यानंतर तुम्हाला ज्या स्टेटमध्ये ॲडमिशन हवी आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि मग तुमची ॲकॅडमिक प्रोफाईल भरायची. यामध्ये रिझर्वेशन कॅटेगरी ज्या कॅप राऊंडमध्ये सुद्धा अवेलेबल असतात त्यातली तुम्ही कुठलीही रिझर्वेशन कॅटेगरी सिलेक्ट करू शकता आणि मग तुमचा कोटा सिलेक्ट करून, तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून, तुमचे 12वीचे मार्क आणि तुमचे MHT CETचे पर्सेंटाईल आणि तुम्ही जर का JEE दिली असेल तर त्याचा रँक, नसेल दिली तरी ब्लँकही ठेवू शकता. जर का तुम्ही फक्त JEE दिली असेल तर त्याचा रँक टाकून आणि CETचे पर्सेंटाईल ब्लँक ठेवूनही पुढे जाऊ शकता. नेक्स्ट पेजवरती तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंग ब्रांचेस जिथे तुम्हाला ॲडमिशन हवी आहे त्या सिलेक्ट करू शकता आणि मग तुमच्या प्रेफर्ड सिटीज, तुम्हाला ज्या शहरांमध्ये कॉलेजेस मिळवायची आहेत त्या शहरांची नावे टाकून किंवा ऑल सिटीज सिलेक्ट करून तुम्ही पुढे जाऊ शकता. मग तुमचे बजेट सिलेक्ट करून तुम्ही गेट रेकमेंडेशन्सवर क्लिक करून तुमची लिस्ट मिळवू शकता. ही लिस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून त्यावरती आलेला OTP टाकावा लागतो. OTP व्हेरीफाय झाल्यावर तुम्हाला तुमची लिस्ट तयार होते. तर या लिस्टमध्ये तुम्हाला 243 कॉलेज रेकमेंडेशन्स आले आहेत. सो दीज आर कॉलेज आणि कोर्सचे युनिक कॉम्बिनेशन्स. सो विजिट AI कॉम्प्युटर हे नंबर 1ला आले असून तिथे तुम्हाला ॲडमिशनचे चान्सेस फक्त 40% आहेत, कारण तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचे पर्सेंटाईल आणि या कॉलेजचे युज्युअल कट ऑफ पर्सेंटाईल फॉर दॅट कॅटेगरी ह्याच्यावरनं आपण तुमचे चान्सेस कॅल्क्युलेट करतो. वरचे काही कॉलेजेस तुम्हाला ड्रीम या कॅटेगरीमध्ये दिसतील, जे तुमच्यासाठी मिळणं थोडं अवघड आहे, पण ॲज यू गो डाऊन तुम्हाला तुमचे पर्सेंटेजेस वाढताना दिसतील. तर त्यासाठी तुम्हाला ही लिस्ट अनलॉक करायला लागेल. तर आपण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी इंट्रोडक्टरी प्राइसिंग हे बरेच रिजनेबल ठेवलं आहे रेग्युलर काउन्सिलिंगपेक्षा. तर फॉर इंजिनिअरिंग 999 रुपीज भरून तुम्ही हे अनलॉक करू शकता अख्खी लिस्ट. जे रिच कॉलेजेस म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचे चान्सेस थोडे जास्त आहेत हे खाली दिसत आहेत आणि ॲज यू गो डाऊन तुम्हाला तुमच्या मार्कांसाठी अशी कॉलेजेस दिसतात की जे तुम्हाला मिळण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. आता ॲज यू गो डाऊन तुम्हाला दिसतं आहे की तुमच्या कॉलेजचे ॲडमिशन चान्सेस वाढत आहेत. फॉर एक्झाम्पल कॉलेज नंबर 36ला तुमचे ॲडमिशन चान्सेस 65% आहेत आणि तुम्ही अजून खाली गेलात तर कॉलेज नंबर 38ला तुमचे ॲडमिशन चान्सेस 70% आहेत. तर या सिक्वेन्सनी जर का तुम्ही लिस्ट कॅप फॉर्ममध्ये भरलीत तर चुकूनही तुम्हाला चुकीचे कॉलेज किंवा कमी कट ऑफचे कॉलेज मिळणार नाही आणि ॲज यू गो डाऊन तुम्हाला असे दिसेल की तुमचे कॉलेजेसची कॅटेगरी पण बदलली आहे आणि तुम्हाला मॅच कॉलेजेस दिसत आहेत जे तुमच्या मार्कांसाठी मॅचिंग आहेत. आता दिस इज पर्सनलाइज्ड टू यू. सो दीज कॉलेजेस मे नॉट बी मॅच फॉर समबडी एल्स.
who has got a lower score or a different category. So this is the list that is generated, and you can also download this list by going on top and clicking on download PDF. You can keep this list on your device. You can always come back to this site and regenerate this list or access the existing list, change your preferences, change your courses, branches that you want or the city preferences that you have. किंवा तुम्ही इथे राऊंड 2 आणि राऊंड 3चे सुद्धा प्रेफरन्सेस मिळवू शकता बेस्ड ऑन तुम्हाला राऊंड 1ला कुठलं कॉलेज मिळाले त्यापेक्षा बेटर कॉलेज तुम्हाला राऊंड 2ला मिळू शकता. तर दिस ॲप्लिकेशन अडिहर्स टू ऑल द रूल्स ऑफ द सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसचे सर्व नियमांचे पालन करून आपण हे ॲप बनवले आहे आणि त्यामुळे तुम्हाला ह्या ॲपवरती जो सिक्वेन्स मिळतो तो जर का तुम्ही तुमच्या कॅप राऊंड्स किंवा कॅप फॉर्ममध्ये भरलात तर तुम्हाला तुमच्यासाठी सगळ्यात ऑप्टिमल किंवा बेस्ट कॉलेज मिळण्याचे चान्सेस वाढतात. तर यात अनेक फीचर्स आहेत, पण जस्ट टू समराईज तुम्हाला तुमच्या कॅप राऊंडसाठी सर्वोत्तम चॉईस कोडचा सिक्वेन्स करून देणारे हे एक ॲप आहे. यामध्ये पूर्णपणे डेटा आधारित आणि अनबायस्ड असे तुम्हाला ऑप्शन्स मिळतात आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य माहिती आणि अनुभवी मार्गदर्शन हे आपण या ॲपद्वारे सहज उपलब्ध करून देतो आहे. तर प्रवेश प्रक्रिया ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्याच्या पुढील 4 वर्षांवर आणि त्याच्या संपूर्ण करिअरवर होतो. फ्युचर ब्रिज हे फक्त एक ॲडमिशन टूल नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याला योग्य दिशा देणारा एक पारदर्शक आणि डेटा आधारित डिजिटल मार्गदर्शक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते तर कृपया फ्युचर ब्रिजची माहिती तुमच्या मित्र, नातेवाईक, शिक्षक आणि पालकांपर्यंत जरूर पोहोचवा. तुमचा एक शेअर एखाद्या विद्यार्थ्याला योग्य कॉलेज, योग्य दिशा आणि उज्ज्वल भविष्य मिळवून देऊ शकतो. धन्यवाद.